ठीक आहे. Let's see. आपण काय बघितलं आता, फर्स्ट वन इज द कॅस्केड एरिएटर. तर कॅस्केड एरिएटर म्हणजे काय समजलं तुम्हाला? कॅस्केड एरिएटर म्हणजे काय? दीज आर दी एरिएशन प्रोसेस थ्रू द वॉटर अंडर ग्रॅव्हिटी. तर त्या फ्री फॉलिंग ऑफ वॉटर होतं या ठिकाणी, सो दॅट वॉटर विल बी गेटिंग एक्सपोज टू द ॲटमॉस्फिअर. वॉटरचा कॉन्टॅक्ट जास्त ॲटमॉस्फिअर बरोबर येतो, आणि सो दॅट देर इज अ एरिएशन प्रोसेस इज कम्प्लिटेड थ्रू द atmospheric air is involved into the water through the oxygen. Next one is the aeration unit. तर aeration unit by the second aerator, that is the diffused aerator. तर यामध्ये काय केलं जातं बघा, जे वॉटर आपण स्टोअर करून ठेवलेलं आहे, ओके, तर त्या वॉटरमध्ये आपल्याला काय करायचं? एरिएशन करायचं आहे. तर त्या एरिएशन प्रोसेसमध्ये काय केलं जातं, खालून जे परफोरेटेड पाईप्स असतात किंवा काही वेळेला ट्यूब्स असतील किंवा डिफ्युजर प्लेट्स असतील, तर या प्लेट्सच्या थ्रू किंवा या ट्यूबच्या साह्यानं किंवा या पाईपच्या साह्यानं काय केलं जातं? कॉम्प्रेस्ड एअर आहे की ती कशामध्ये सोडली जाते? तर वॉटरमध्ये सोडली जाते. कॉम्प्रेस्ड एअर्स इन द एअर बबल्स आहेत ते फॉर्म होतात वॉटरमुळे. का? तर वॉटरमध्ये काय होणार आहे? तर कॉम्प्रेस्ड एअर इज इन्व्हॉल्व्ड इन टू द वॉटर. जेव्हा ही एरिएशन प्रोसेसमध्ये कॉम्प्रेस्ड एअर आहे ती या वॉटरमध्ये काय होती? इन्व्हॉल्व्ह होती, आणि सो दॅट ऑक्सिजन फ्रॉम द एअर इज ॲडेड टू द वॉटर, आणि जे काय डिझॉल्व गॅसेस आहे त्या ठिकाणी रिमूव्ह होतात. डिफ्युजन ऑफ एअर म्हणजे काय केलं जातं? डिफ्युजन ऑफ एअर म्हणजे काय? आपल्याला वॉटर ह्या वॉटरमध्ये एअर काय करायचे? डिफ्यूज करायचे इन टर्म्स ऑफ द बबल, इन टर्म्स ऑफ द कॉम्प्रेस्ड युनिट लाईक अ बबल्स. तर या ठिकाणी बबल्स तुमचे ह्यामध्ये ऍड करणार आहोत. आणि डिफ्युज्ड एरिएटर, दीज आर दी aeration unit. Second one is the aeration unit of diffused aerator. It consists of tank with perforated pipes, tubes and diffuser plates fixed at a bottom to release fine air bubbles from compressor unit. The time of aeration is 10 to 30 minutes and 0.2 to 0.4 liter of air is required for 1 liter of water. बघा या ठिकाणी काय केलेलं आहे, एक वेगवेगळ्या टाईपचे पाईप्स असतील किंवा ट्यूब्स असतील, हे काय केलेले ते ओपनिंग आहे खालून, आणि तिथून काय केलेलं आहे? बेडच्या थ्रू काय केलेलं आहे त्यांनी? स्मॉल एअर आहे ती एअर गॅप असणार आहे त्या ठिकाणी, थ्रू दी एअर आहे ती वॉटरमध्ये काय केलेलं आहे? इन्व्हॉल्व केले आहे, सो दॅट एअर बबल्स आर फॉर्म्ड, आणि थ्रू दॅट एअर बबल्स जे काय ऑक्सिजन आहे तो त्या वॉटरमध्ये काय केला जातो? ऍड केला जातो. दॅट इज द डिफ्युजन ऑफ एअर इन टू द वॉटर. अँड सेकंड थिंग काय आहे की या ठिकाणी जे रिक्वायर्ड टाइम आहे, तर एरिएशनसाठी रिक्वायर्ड टाइम दॅट इज द 10 मिनिट टू द 30 मिनिट्स का टाइम आहे. आणखी 0.2 टू 0.4 लिटर ऑफ एअर इज रिक्वायर्ड फॉर 1 लिटर ऑफ वॉटर. किती? 0.2 टू 0.4 लिटर इतकी काय लागते आपल्याला? लिटर ऑफ एअर इतकी रिक्वायर्ड आहे फॉर 1 लिटर ऑफ वॉटर. तर एवढे जर ऑक्सिजन आपण एवढं जर त्यामध्ये 1 लिटर ऑफ एअर जर या वॉटरमध्ये इन्व्हॉल्व केली तर एरिएशन प्रोसेस काय होणार आहे? कम्प्लीट होणार आहे. दॅट इज द सेकंड एरिएटर, दॅट इज द डिफ्युज्ड एरिएटर. म्हणजे काय करायचं आपल्याला? डिफ्युजन करायचं वॉटरचं, डिफ्युजन ऑफ एअर म्हणजे ती जे काही वॉटर आहे तर त्यामध्ये डिफ्युजन कशाच करायचं? एअरचं करायचं आहे, सो दॅट एरिएशन प्रोसेस इज कम्प्लिटेड. आणि हे एरिएशन प्रोसेस किती? आपली 10 मिनिटं ते 30 मिनिटापर्यंत करायची आहे, आणि त्यामध्ये 0.2 टू 0.4 लिटर ऑफ एअर इज रिक्वायर्ड. किती? फॉर 1 लिटर ऑफ वॉटर. एवढी एअर आहे ते रिक्वायर्ड आहे फॉर द 1 लिटर ऑफ वॉटर, 0.2 टू 0.4. That is the aeration by the diffused aerator. So write down this diffused aerator. Diffused aerator. It consists of a tank. It consists of a tank. It consists of a tank. It consists of a tank with perforated pipes. With perforated pipes. With perforated pipes, comma tubes, perforated pipes, comma tubes, or diffuser plate, or diffuser plate,
fixed at bottom, fixed at bottom, fixed at bottom to release, fixed at bottom to release fine air bubbles, fine air bubbles, fine air bubbles from compressor unit, from compressor unit. The time of aeration, the time of aeration is, time of aeration is 10 to 30 minute, 10 to 30 minute, 10 to 30 minute, and 0.2 to 0.4 liter of air, 0.2 to 0.4, 0.2 to 0.4 liter of air is required for, is required for, is required for 1 liter of water, 0.2 to 0.4 liter of air is required for 1 liter of water. Okay, we'll see the next aerator type, that is the fountain aerator. Okay, पहिला point बघितला आपण cascade aerator, that is the gravity aerator. Second point we have seen, that is the diffused aerator, and third point is the fountain aerator, and last one is the mechanical aerator. तर आता fountain aerator बघूयात आपण. What is the fountain aerator? तर these are also known as the spray aerator. तर बघा तुम्हाला पिक्चर मध्ये खाली दिसत असेल, these are the spray aerator. spray aerator म्हणजे काय करणार आहेत, मागच्या वेळेला आपण काय बघितलं होतं, फ्री फॉलिंग ऑफ वॉटर. फ्री फॉलिंग ऑफ वॉटर केल्यामुळे काय होतं, वॉटर इज एक्सपोज टू द एन्व्हायरमेंट, म्हणजे एन्व्हायरमेंट बरोबर काय होणार आहे, ऍटमॉस्फिअर बरोबर रिॲक्ट होणार आहे. पण या ठिकाणी काय होतं की सेम प्रोसिजर त्या ठिकाणी आपण फ्री फॉलिंग ऑफ वॉटर केलं का, तर ऍटमॉस्फिअरिकच्या कॉन्टॅक्टमध्ये येण्यासाठी. सेम हिअर वी आर स्प्रेइंग द वॉटर, ओके, विथ अ हाय स्पीड, अँड सो दॅट वॉटर इज एक्सपोज टू द एन्व्हायरमेंट. दॅट इज सेम कंडिशन हिअर, फक्त आपण स्प्रे करणार आहोत इथं. ते स्प्रेइंगचं किती लिमिट आहे बघा, देर इज अ नो, ह्या ठिकाणी छोटी पाईपलाईन आहे, त्या पाईपलाईनला छोटं नॉच आहे वरती, त्या नॉचची डायमीटर किती आहे, तर 2.5 to 4 सेंटीमीटर इज द डायमीटर. आणि या डायमीटर थ्रू डिस्चार्ज वॉटरचं किती होतं, तर 18 ते 36, 18 to 36 लिटर पर आवर इतकं काय होतं, तर वॉटरचं डिस्चार्ज होतंय. अँड दॅट नॉझल शुड, नॉझल स्पेसिंग शुड बी सच दॅट each meter cube of water has aerated area of 0.03 to 0.09 मीटर स्क्वेअर फॉर 1 hour. म्हणजे बघा या ठिकाणी काय केलेलं आहे, असे वेगवेगळे नॉचेस बसवलेले आहेत, आणि थ्रू दिस नॉचेस काय असणार आहे, स्पेसिंग व्यवस्थित ठेवलेलं असेल, स्पेसिंग बिटवीन 2-3 नॉचेस तर काय असणार आहे, सेम असणार आहे. आणि त्यावेळेला थ्रू दिस नॉचेस काय होणार आहे, 18 to 36 लिटर पर आवर एवढं वॉटर काय होणार आहे, डिस्चार्ज होणार आहे. इन रिस्पेक्ट ऑफ द स्प्रेइंग ऑफ वॉटर. आणि त्या स्प्रेइंग मध्ये काय होणार आहे, त्या वॉटरचं काय होणार आहे, ऍटमॉस्फिअरिकची काय होणार आहे, ऍटमॉस्फिअर मध्ये एक्सपोजर मिळणार आहे त्या वॉटरला, अँड सो दॅट देर इज अ एरिएशन प्रोसेस इज ऑकर्ड थ्रू दिस स्प्रेइंग ऑफ वॉटर, स्प्रेइंग ऑफ वॉटर विथ अ नोझल. समजलं का बघा, फाउंटेन एरिएटर म्हणजे काय आहे. फाउंटेन एरिएटर इज द मेथड ऑफ स्प्रेइंग ऑफ वॉटर ऑर द स्प्रे एरिएटर्स विथ अ नोझल. या ठिकाणी काय नोझल आहे, तर नोझलचं डायमीटर किती आहे बघा, दॅट इज अ 2.5 to 4 सेंटीमीटर इतका डायमीटर आहे. या डायमीटर थ्रू इन दिस नोझल व्हॉट विल बी हॅपन, द वॉटर इज डिस्चार्ज. हाऊ मच वॉटर इज डिस्चार्ज, 18 to 36 लिटर पर आवर. दिस मच अमाऊंट ऑफ वॉटर इज काय होणार आहे त्या ठिकाणी, डिस्चार्ज, ओके, विदिन अ आवर. अँड आफ्टर दॅट नोझलचा डायमीटर, नोझलची साईज, आणि त्याच्यानंतर स्पेसिंग, या सगळ्यांचा विचार करून काय केलं जातं त्या ठिकाणी, स्प्रिंकलिंग काय केलं जातं, स्प्रेइंग ऑफ वॉटर केलं जातं. अँड ॲट द स्प्रेइंग ऑफ वॉटर दॅट वॉटर इज एक्सपोज टू द ॲटमॉस्फिअर. आणि इन दिस वे विल मेक द एरिएशन प्रोसेस बाय युझिंग दिस फाउंटेन एरिएटर्स. समजलं का,
पहिला सांगितलं तुम्हाला कॅस्केड एरिएटर अंडर ग्रॅव्हिटी वॉटर फ्री फॉल होते त्यामुळे ॲटमॉस्फिअरिकच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं. सेकंडमध्ये डिफ्युजन एअरमध्ये काय एक टँक आहे तर त्या टँकच्या पूर्ण लोअर मोस्ट पार्टला आपण काय प्रोव्हाइड केलेले आहेत, प्लेट्स प्रोव्हाइड केलेले आहेत, ट्यूब्स प्रोव्हाइड केलेले आहेत, पाईप्स प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याच्या थ्रू आपण काय करणार आहोत, एअर आहे ती वॉटरमध्ये आपण इन्व्हॉल्व करणार आहोत थ्रू द कॉम्प्रेसर युनिट इन टर्म्स ऑफ द एअर. That is the second point we have completed. And third one is the aeration unit, that is the फाउंटेन एरिएटर्स. या फाउंटेन एरिएटर मध्ये काय करायचं आहे, अॅटमॉस्फिअरिक कॉन्टॅक्ट मध्ये वॉटरला आणण्यासाठी विल मेक द अरेंजमेंट ऑफ द स्प्रेइंग ऑफ वॉटर फ्रॉम द नोझल. या नोझलचं डायमेन्शन किती असतं तर 2.5 to 4 सेंटीमीटर. दॅट इज द डायमीटर ऑफ द नोझल. अँड सेकंड थिंग इज दॅट या ठिकाणी वॉटर जे स्प्रे होतं त्या वॉटर किती आहे 18 to 36 लिटर पर आवर. दॅट इज द डिस्चार्ज ऑफ वॉटर थ्रू द नोझल. आणि या ठिकाणी काय केलं जातं थ्रू द नोझल वॉटर इज डिस्चार्ज पर आवर, दॅट मच 18 to 36 लिटर पर आवर. and so that by the spraying water is come in contact with the atmosphere. In this way will make the aeration process into the fountain aerators. समजलं का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. So Yes, write ma'am. down fountain aerators. Fountain aerators. These are also known as spray aerators. These are also known as spray aerators with special nozzle to produce fine spray. Each nozzle is 2.5 to 4 centimeter diameter. 2.5 to 4 centimeter diameter. 2.5 to 4 centimeter diameter. Discharging about 18 to 36 liter per hour. 18 to 36 liter per hour. Full stop. Nozzle spacing should be such that each meter cube of water has aerator area of 0.03 to 0.09 meter square for 1 hour. ठीक आहे.
Last aeration unit is remaining. There are with Ma'am. respect to aerator, that is the Hello, last ma'am. one, mechanical aerators. तर बघा मेकॅनिकल Hello, ma'am. एरिएटर आपण मागच्या वेळेला हे बघितले होते, शाफ्ट बघितले होते किंवा Hello, ma'am. आपण स्क्रीनिंग मध्ये काय करत होतो, आपण पूर्ण मिक्सिंग करत होतो. मिक्सिंग करत असताना आपण शाफ्ट बघितले होते. तर हे सेम शाफ्ट या ठिकाणी दिसत आहेत तुम्हाला, ह्याला पॅडल्स असं म्हणतात. तर हे पॅडल्स किंवा हे जे शाफ्ट आहे तर यांना काय केलं जातं, पूर्ण मिक्सिंग केलं जातं. इतकं मिक्सिंग केलं की मी बिकॉज ऑफ दिस मिक्सिंग व्हॉट विल बी हॅपन, देर आर दी पार्टिकल्स दॅट कलर्ड पार्टिकल्स आर कलेक्टेड ॲट अ वन पॉइंट. आणखी सेकंड पॉइंट काय होणार आहे या ठिकाणी, तर वॉटर जे आहे ते एरिएशन प्रोसेस जी असणार आहे ती बिकॉज ऑफ दिस मिक्सिंग प्रोसेस ओनली वी विल डू हिअर इन दिस मेकॅनिकल एरिएटर. आणि सेकंड पॉइंट काय येणार आहे, त्यामुळे एरिएशन ह्या प्रोसेसमुळे मेकॅनिकल मिक्सिंगमुळे त्या ठिकाणचे डिझॉल्व गॅसेस जे असतील किंवा कलर ऑफ वॉटर असेल किंवा थर्ड वन इज द टेस्ट ऑफ वॉटर, ह्या गोष्टी काय होतील, रिमूव्ह होतील बाय द मेकॅनिकल एरिएटर ओनली. तर बघा मेकॅनिकल एरिएटर म्हणजे हा एक शाफ्ट आहे किंवा पॅडल आहे. थ्रू दिस शाफ्ट और पॅडल्स काय करणार आहोत आपण, तो जो शाफ्ट आहे तो टॉपच्या वॉटरच्या टॉपच्या सरफेसला पण असू शकतो किंवा इनर आतमध्ये पण असू शकतो. तर इन दी बोथ दी वे काय करू शकतो आपण, विल मेक द मिक्सिंग कंटिन्युअसली मिक्सिंग अँड थ्रू दिस मिक्सिंग विल रिमूव्ह द particle, remove the odor, taste and the color of the water. That is the last point, that is the aerator, that is the mechanical aerator. बघितलं असेल तुम्ही हे पिक्चर मध्ये बघा की त्या ठिकाणी एरिएशन केलेलं दिसते तुम्हाला थ्रू दिस शाफ्ट और थ्रू दिस पॅडल. आणि काय केलं जातं, कंटिन्युअसली मिक्सिंग केलं जातं. या मिक्सिंग मुळे काय होतं, जे कलर्ड पार्टिकल आहेत ते एका साईडला काय होतात, कलेक्ट होतात त्या मिक्सिंगच्या ठिकाणी. ठीक आहे. सो राईट डाऊन मेकॅनिकल एरिएटर्स. Mechanical aerators, mixing paddles, mixing paddles, mixing paddles, as in flocculation, mixing paddles, as in flocculation, as in flocculation, are used full stop. Paddles may be either submerged, paddles may be either submerged, maybe either submerged or at the surface. Or at the surface. ओके, completed. झालं का सगळ्यांचं इथपर्यंत? We'll move towards the next slide. बोला, झालं सगळ्यांचं complete? Yes, ma'am. Okay. Next point is the coagulation. तर बघा आपण इन डिटेल मध्ये बघू आता कॉग्युलेशन काय प्रोसेस आहे. तर कॉग्युलेशन ही एक प्रोसेस आहे. तर यामध्ये काय केलं जातं, the small particles are not removed efficiently by sedimentation because they settle too slowly. तर बघा आपल्याला काय करायचंय, पार्टिकल जे आहेत ते आपल्याला सेडिमेंटेशनला खालच्या बेडला तळाला काय करायचे, पूर्ण कलेक्ट करायचे आहेत आणि त्या बेड थ्रू आपल्याला काय करायचे, स्लज थ्रू काय करायचे, डिस्पोज करायचे आहेत. तर त्यासाठी जी प्रोसेस आहे दॅट इज द कॉग्युलेशन. या कॉग्युलेशन प्रोसेसमध्ये काय केलं जातं, द स्मॉल पार्टिकल्स आर नॉट रिमूव्ड. काय स्मॉल पार्टिकल, आता हे स्मॉल पार्टिकल्स आहेत ते रिमूव्ह लवकर होत नाहीत. ओके, कारण ते कलेक्टिव्हली सगळीकडे फिरत असतात मिक्सिंग प्रोसेसमध्ये. मग त्यासाठी काय करावं लागेल, त्याचं सेडिमेंटेशन लवकर होत नाहीये बिकॉज दे रिक्वायर्ड मोर टाइम टू सेटल डाऊन ऍट द बेड साईड. तर त्यासाठी आपल्याला काय करायला लागतं, कॉग्युलेशन
कॉगुलंट, कुठला अलम नावाचा कॉगुलंट जो आहे, तुरटी म्हणतात त्याला, तर ती तुरटी आपल्याला वॉटरमध्ये काय करावी लागते, ऍड करावी लागते. दॅट इज द अलम नावाचा आपल्याला काय करायला लागतो, कॉगुलंट वी हॅव टू ऍड इन टू द वॉटर. आणि व्हॉट दॅट कॉगुलंट डन, तर हे काय करतो कॉगुलंट, तर त्या ठिकाणी पार्टिकलमध्ये जे काही निगेटिव्ह चार्जेसचे पार्टिकल आहेत आणि पॉझिटिव्ह चार्जेसचे पार्टिकल आहेत, तर त्यांना काय करतो, अट्रॅक्ट करतो. आणि त्यामुळे काय होणार आहे, त्या पार्टिकल एकमेकाकडे अट्रॅक्ट झाल्यामुळे दे स्टिक विथ इच अदर, आणि त्यामुळे असे 4-5 पार्टिकल जर स्टिक झाले एकमेकाला, तर त्यांचं काय होणार आहे, वेट इन्क्रीज होणार आहे. आणि बिकॉज ऑफ दिस वेट दे वेअर गोइंग टू बी सेटल्ड डाऊन ऍट द लोअर मोस्ट पार्ट. काय होणार आहे, पहिलं म्हणजे काय असणार आहे, सगळे पार्टिकल कसे आहेत आपले, स्मॉल पार्टिकल्स आहेत, आणि ह्यांना सेडिमेंटेशन होण्यासाठी वॉट एव्हर द रिक्वायर्ड टाइम, दॅट टाइम इज अ व्हेरी मोर. And so for that purpose, for reducing the time of sedimentation, आपल्याला काय करायचं या ठिकाणी, केमिकल प्रोसेस म्हणून आपण काय करतो, अलम नावाचा प्रोडक्ट या ठिकाणी यूज करतो. अलम म्हणजे काय, तर तुरटी. ही तुरटी आपण या वॉटरमध्ये ऍड केली, तर तुरटी काय काम करते, तर पॉझिटिव्ह चार्जेस न्यूट्रलाइजेस विथ द निगेटिव्ह चार्जेस. असे जे पार्टिकल आहेत ज्यांना निगेटिव्ह चार्ज आहे, तर त्यांना न्यूट्रलाइज कोणासोबत करते, तर पॉझिटिव्ह चार्जेस बरोबर. आणि असे जे पार्टिकल निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्जेस जर न्यूट्रलाइज झाले, तर त्यावेळेला काय होणार आहे, त्या ठिकाणी 2-3 पार्टिकल, 4 पार्टिकल, 5 पार्टिकल असे काय होणार आहेत, स्टिक होणार आहेत एकामेकाला. आणि बिकॉज ऑफ दिस स्टिकिंग ते काय होणार, त्याचं वेट वाढेल. मग त्यावेळेला त्यामुळे काय होतील, दे विल बी कम डाऊन ऍट द लोअर मोस्ट पार्ट ऑफ द बेड. आणि जेव्हा ते ऍट द बॉटमला येतील, त्यावेळेला मग काय होऊ शकतं, आपण हे जे मटेरियल आहे ते मटेरियल आपण काय करू शकतो, थ्रू द सेडिमेंटेशन टँक आपण काय करू शकतो, स्लज आहे तो कलेक्ट करू शकतो. बघा, स्मॉल पार्टिकल्स आर नॉट रिमूव्ड इफिशियंटली बाय सेडिमेंटेशन बिकॉज दे सेटल टू स्लोली, वेळ जास्त लागतो. वी ऍड केमिकल्स सच ॲज अलम विच प्रोड्यूस positive charges to neutralize the negative charges on the particle can stick together. Next one is the forming larger particle. काय होणार आहे, पार्टिकल एकमेकाला स्टिक झाले, तर त्या ठिकाणी फॉर्मिंग अ लार्जर पार्टिकल, कसा होणार आहे, मोठा पार्टिकल तयार होईल. त्याचं वेट पण त्या ठिकाणी काय असणार आहे, जास्त असणार आहे. कारण छोटे छोटे पार्टिकल्स एकमेकाला स्टिक झाले, तर त्याचं वेट वाढेल. आणखी परत काय होणार आहे, बिकॉज ऑफ देअर हेवी वेट काय होणार आहे, ते रिमूव्ह होतील, किंवा टॉप पासून ते पूर्ण काय होतील, खालच्या बेडच्या साईडला येतील. आणि त्याच्या प्रोसेस थ्रू आपण मग काय करू शकतो, ऍट द लोअर मोस्ट बेड पासून आपण त्यांना काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. दॅट इज द कोआगुलेशन प्रोसेस. समजलं का सगळ्यांना? बोला, आणखीन एकदा सांगते ऐका. कोआगुलेशन म्हणजे काय, तर कोआगुलेशन या प्रोसेसमध्ये आपल्याला कोआगुलंट नावाचा, कोआगुलंट कुठला ऍड करावा लागतो, अलम हा कोआगुलंट आपण काय ऍड करतो वॉटरमध्ये, तर वॉटरमध्ये सगळे छोटे छोटे पार्टिकल, कारण ऑलरेडी आपण स्क्रीनिंग केलेलं आहे, ऑलरेडी वी हॅव मेड द स्क्रीनिंग, ऑलरेडी वी हॅव मेड द एरिएशन, अँड आफ्टर दॅट कोआगुलेशन इज हिअर. म्हणजे सॉलिड पार्टिकल जे मोठे मोठे साईजचे आहेत ते ऑलरेडी आपण रिमूव्ह केलेले आहेत, बट सम ऑफ द स्मॉलर पार्टिकल्स आर देअर अवेलेबल इन टू द वॉटर. हे स्मॉलर पार्टिकल्स आपल्याला रिमूव्ह करायचे आहेत वॉटरमधून, तर त्याच्यासाठी जो रिक्वायर्ड टाइम आहे तो त्याला स्लो डाऊन करण्यासाठी, किंवा त्याचं सेडिमेंटेशन लोअर मोस्ट पार्टला ते सेटल होण्यासाठी, whatever the required time, that time is a more. So for that purpose we have to go for the adding the coagulant. Which coagulant? Alum. That alum coagulant will add into the water. And what that alum did, तर what alum काय करणार आहे त्या ठिकाणी, जे निगेटिव्ह चार्जेसचे ॲटम आहेत, निगेटिव्ह चार्जेसचे जे पार्टिकल आहेत, ओके, दे न्यूट्रलाइज विथ द पॉझिटिव्ह चार्जेस. अँड बिकॉज ऑफ दिस न्यूट्रलायझेशन फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज टू द निगेटिव्ह चार्ज काय होणार आहे, दे स्टिक विथ इच अदर. स्टिक म्हणजे काय, एकामेकाला चिटकतात, गोळा होतात एका ठिकाणी. आणि त्यामुळे काय होईल, मग त्याचं एक चिकटल्यानंतर एक मोठा त्याचा लार्जर साईजचा मास त्या ठिकाणचा पार्टिकल तयार होईल. आणि जेव्हा लार्जर साईजचा पार्टिकल जेव्हा तयार होईल, इट विल बी स्लो डाऊन ऍट द लोअर मोस्ट पार्ट. तो काय होईल, मग स्लो डाऊन होईल लोअर मोस्ट पार्टला, कारण त्याचं आधीच्या पार्टिकलपेक्षा आता वेट वाढलेला असेल. दॅट इज द फर्स्ट पॉईंट. आणि सेकंड पॉईंट म्हणजे काय असणार आहे, की वेटमुळे तो काय होणार आहे, सेटल डाऊन होणार आहे ऍट द लोअर मोस्ट पार्ट. सो इट विल बी बिकम इझी टू रिमूव्ह दॅट स्लज पार्टिकल फ्रॉम द सेडिमेंटेशन टँक. समजलं का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, so write down coagulation. Write down coagulation. Coagulation. Small particles are not removed efficiently.
Small particles are not removed efficiently by sedimentation. By sedimentation. Sedimentation. Because they settle because they settle too slowly because they settle too slowly. Below this, write down. We add chemicals. We add chemicals. We add chemicals such as alum, which produces positive charges to neutralize the negative charges. They neutralize the negative charges on the particles. Full stop. Below this, particles can stick together. Particles can stick together. Particles can stick together. Below this, forming larger particles. Forming larger particles. Forming larger particles. Below this, more easily removed. More easily removed. More easily removed. And below this, process involve addition of chemicals. Addition of chemical. Addition of chemical. In bracket, example alum. Last, rapid mixing to dissolve the chemicals. Rapid mixing to dissolve the chemicals. Okay, we'll move towards the next slide now. Coagulant. Write down these all coagulant in your notebook. Write down this coagulant. As a coagulant we use into the coagulation process. Aluminium sulfate, Al2SO4 thrice. Below this, write down ferrous sulfate, FeSO4. Next, ferric sulfate, Fe2SO4 thrice. Next, ferric chloride. And last, lime. CaOH twice. CaOH twice.
And below this write down alum salts are cheaper. Alum salts are cheaper, but iron salts are more effective over wider pH range. Okay. Write down next point, flocculation, and draw this diagram in your notebook. Flocculation. Draw this diagram with a flash mix, flocculation basin. Draw this diagram. Completed? झालं का सगळ्यांचं डायग्राम काढून? No, ma'am.
कम्प्लिटेड झालं का सगळ्यांचं? Yes, ma'am. Okay. Today we will stop here. Remaining part we'll see in the next lecture. मॅडम असाइनमेंट मध्ये Assignment. MCQ किती लिहायचे मॅडम आपले पीसी असाइनमेंट क्वेश्चन्स पण दिलेत ना तुम्हाला? असाइनमेंट क्वेश्चन सोडवा. MCQ तुम्हाला टेस्ट साठी वगैरे उपयोगाला येतील. MCQ पण सोडवा. मॅम ते रजिस्टर मध्ये लिहायचे का आपले पेज वरती लिहायचे? नोटबुक घाला ना 100 पानाची, त्यामध्ये लिहा. ओके मॅम. हा, ठीक आहे. मॅम PDF करायचंय ना? हा हा, PDF करा तुम्ही. तुमचं कंप्लीट झालं की PDF करून मला पाठवलं तरी चालेल, स्कॅन करून. MCQ आणि असाइनमेंट क्वेश्चन दोन्ही का? हा, दोन्ही करा, म्हणजे तेवढं तुम्हाला उपयोगाला होईल, तेवढा अभ्यास पण होईल ना तुमचा. त्यासाठीच दिलेलं आहे ते. ओके. ठीक आहे. How many students are present? Okay.